नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्ण उबाळे. आपण आहोत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पाथरवाला बुद्रुक, तालुका अंबड, जिल्हा जालना या शाळेवर मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गेल्या वर्षी मी या ठिकाणी 15 जूनला जॉईन झालेलो आहे. आपण गेल्या वर्षी बरोबर 15-16 जूनला बीडवरून श्री वाघ सर व मी आम्ही दोघांनी मिळून ते वडाचं झाड आणलं होतं. पहा, मला चांगलं आठवतं आहे. जवळजवळ 500 रुपयाचं हे रोपटं होतं. असं इथपर्यंत उंची असेल त्याची, इथपर्यंत. तर 1 वर्षामध्ये आमच्या खिचडीवाल्या मावशी दिसतात बघा, तिथं जाधव मावशी, त्यांनी दररोज इथं ह्याचं पाणी टाकलं. कशाचं? आपल्या तांदळाचं पाणी. त्याच्यामुळं या वडाच्या झाडाची 1 वर्षामध्ये बघा रोपट्याचं कशा पद्धतीने मस्त छानपैकी झुडपामध्ये रूपांतर झालं आहे आणि या छान असं वाढलं आहे. आणि यावर्षी पाऊस पडल्यापासून त्याला कशी कोंब आलेले आहेत, मऊ कोंब दिसते तुम्हाला. हे पाहू शकतो आपण. हे पहा कसे कोंब आलेले आहेत, हे पाहू शकतो आपण. इथं बघा हे कोंब आलेले. या पद्धतीने नवीन अशी तरारी या पावसाळ्यामध्ये आलेली आहे. हे वडाचं झाड आहे अशा पद्धतीचं. म्हणून आपण हे जे झाड येतं इथं पूर्ण ह्या एरियामध्ये सावली होईल. आमच्या शाळेच्या गेटमध्येच आम्ही त्याचं नियोजन केलं, गेटच्या पुढच्या भागामध्ये, की जेणेकरून भविष्यात सावली होईल, तिथं चांगला पार बांधता येईल आणि मुलांनासुद्धा किंवा इथं गाड्या आल्या तर त्याची पार्किंग होईल खाली सावलीमध्ये. अशा पद्धतीने आम्ही आमच्या शाळेत इतके झाडं लावलेत. तिकडे दाखवा बरं. बघा हे झाडं बघू शकतो आपण, नुसते झाडच झाड आहेत. आणि मुलं आता इंटरवल सुटलेली, मुलं कसं खेळतात आपण पाहू शकतो. बस, ओके.